पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार। बंगाल, केरळ, तमिळनाडूमध्ये विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यामुळे नवा सूर्योदय। भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींचं वक्तव्य। ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग। पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईमध्ये भाजपचा जल्लोष। झालमुडी आणि रसगुल्ल्यांचा आस्वाद घेत फडणवीसांनी ममतांना डिवचलं। तमिळनाडूच्या सत्तेमध्ये मोठा उलटफेर। अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष। पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल। सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कुणाशी हात मिळवणी करणार याकडे लक्ष। देशामधील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला। केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक। पुदुच्चेरीमध्ये एनडीएनं सत्ता राखली। देशामधील सर्वाधिक मताधिक्य मिळवत बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा विजय। विजयाला दुःखाची किनार असल्यामुळे जल्लोष नको, जय पवार यांचं आवाहन। दादांप्रमाणे दर गुरुवारी जनता दरबार घेण्याचं आश्वासन। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये शिवाजी कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिले यांचा विजय। जल्लोषावेळी अक्षय कर्डिले वडिलांच्या आठवणींमध्ये भावूक। 1,12,000 मताधिक्यानं भाजपचं कमळ फुललं।